धरती युद्ध न चाहे, चाहे अमन परस्ती। ये बुद्ध की धरती, ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे, चाहे अमन परस्ती। ये बुद्ध की धरती। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। ये बुद्ध का भारत, प्रबुद्ध भारत, पूर्ण समर्थक शांति का, सम्मान बड़ा अहिंसा का यहाँ, मुकाल निरर्थक क्रांति का। जगवालो अमन का व्रत लेकर, जगवालो अमन का व्रत लेकर, संसार सवारो भ्रांति का। अहिंसक नीति युद्ध की नीति, धरो अहिंसक नीति। ये बुद्ध की धरती। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। संसार को अपना घर समझो, गौतम ने अमर संदेश दिया। जियो स्वयं और जीने दो, औरों को महा उपदेश दिया। मानव को जहाँ मानवता दी, मानव को जहाँ मानवता दी, जीवन को वही उपदेश दिया। है पतन की अर्थी और हो पूर्ति, आदर्शों की पूर्ति। ये बुद्ध की धरती। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। जो बुद्ध ने मानव हित में किया, उस कार्य का उत्तम क्या कहना। जनहित ही उनका था जीना, जनहित ही उनका था मरना। चिर सत्य अहिंसा शांति में, चिर सत्य अहिंसा शांति में, चारित्र्य हमारा हो गहना। रह ज्ञान की ज्योति अखंड जलती, दमके सारी जगती। ये बुद्ध की धरती। ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे, चाहे अमन परस्ती। ये बुद्ध की धरती। आमचा शेड्यूल कास्टचा माणूस असेल, आमचा ओबीसी असेल, या ठिकाणी संपूर्ण 18 पगड जातीसाठी काम करण्याचं काम या तालुक्यात, या जिल्ह्यात आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली उदयजी सांगळे आणि त्यांच्या पत्नी शीतलजी सांगळे यांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि जिल्हा परिषदेच्या इतिहासामधली मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की सर्वात जास्त निधी ज्याची पंतप्रधान राष्ट्रपती नोंद घेतात, एवढं मोठं काम या ठिकाणी राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली उदयजी आणि शीतलजी सांगळे यांनी केलं। त्याबद्दल या दाम्पत्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। दापूरचे सरपंच आदरणीय रमेशजी आव्हाड साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावर या। माझ्या प्रास्ताविकामध्ये मी ही जी सगळी काही गोष्ट सांगत होतो, हे विहार नांदूर शिंगोटे या ठिकाणी एक 50-60 लाख रुपयाचं खूप मोठं विहार, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये त्याचा डेमो जाईल अशा प्रकारचं विहार या ठिकाणी उभं राहिलं। आणि त्या विहाराच्या पार्श्वभूमीवर राजाभाऊ असतील, उदयजी असतील यांनी संकल्पना या ठिकाणी
उदयजीची संकल्पना होती की हा उपक्रम आपण संबंध तालुक्यामध्ये अवलंब करायचा आहे आणि त्यासाठी सातत्याने राजा भाऊ, मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल, ज्यावेळेस आपल्या माध्यमातून, आपल्या जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी शीतलताईंना जिल्हाध्यक्ष पद मिळालं, हो, त्यावेळेस 12 14 तास उदयजी सांगळे जिल्हा परिषद मध्ये या ठिकाणी काम करताना मला दिसले आणि कोणताही कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, त्या ठिकाणी त्या कामाचा पाठपुरावा करून तो अंतिम निर्णय या ठिकाणी उदयजी सांगळेंनी दिला असेल, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त केले पाहिजे. अनेक तोलाबलाचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. नाशिक शहराचं आपलं भूषण, समाजाचं भूषण आणि नाशिक नगरीचे माजी महापौर आदरणीय अशोकजी दिवे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. युवकांचं प्रेरणास्थान आणि नाशिक शहरामध्ये खेड्यापाड्यातले गेलेले आपले तरुण सहकारी यांना कधीही कुठली मदत लागली तर त्या ठिकाणी तत्परतेने उभे असलेले प्रशांतजी दिवे साहेब, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि मी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या ठिकाणी माझे आमदार जनसेवक राजाभाऊ वाजे यांनी भूषवावं अशी मी त्यांना विनंती करतो. जिल्हा परिषदेमध्ये आता सरांनी सांगितलं का आपण भरपूर असे जिल्हा परिषद सदस्य बघितले, पण ज्यांनी एक इतिहासात नोंद व्हावी असं काम शीतलताईंच्या माध्यमातून ज्यांनी केलं ते असं या संकल्पाचे सन्माननीय उदयभाऊ सांगळे, त्याचबरोबर व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचं गेले 8 दिवसापासून सातत्यानं ज्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं असे हे प्रबुद्ध युवा मंचाचे सर्व कार्यकर्ते, त्यांचे सर्व अध्यक्ष, सन्माननीय सदस्य आणि खास करून सर्वांच्या योगदानातून या आंबेडकर नगरमध्ये हा कार्यक्रम उपस्थित झाला आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला असे सर्व आंबेडकर नगरमधील सर्व बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थाने गोंदियाच्या इतिहासामध्ये एक नवीन असा मानाचा तुरा या ठिकाणी रोवला गेलाय. खरोखर 14 जानेवारी रोजी या 21 जानेवारी रोजी या छोट्याशा गावामध्ये उदयभाऊंनी भूमिपूजन केलं आणि ते खऱ्या अर्थानं आज अस्तित्वात आणलं. खरोखर आम्ही बघितलं आतापर्यंत आमच्या गटाला, दापूर गटाला भरपूर असे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य बघितले आम्हाला जसं कळायला लागलं, पण त्यामध्ये आमच्या गोंदिया गावातच भाऊंनी इतके कामं केले आदरणीय राजा भाऊंच्या नेतृत्वाखाली. मग या मागच्या बॉडीमध्ये आम्ही काम करत होतो. हे लुंबिनी बुद्ध विहार या ठिकाणी संपन्न झालं. त्याचबरोबर इथं ठक्कर बाप्पाच्या माध्यमातून 10 लाखाचं या ठिकाणी एकलव्य वस्तीमध्ये काम झालं, गणपती मंदिराचं काम झालं, रस्ते झाले. त्याचबरोबर आता गेल्या 15 दिवसापूर्वी 10 लाखाचं काम उदयभाऊंच्या माध्यमातून समोदेव मळाव येथे पण झालं. म्हणजे गेली 5 वर्षामध्ये कोटी रुपयाची साधारण कामं झाली. आपण कुणाबरोबर असायला पाहिजे, आपण हा सर्वांनी विचार केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे बोलो बोलो, अरे जोर से बोलो, अरे हिम्मत से बोलो, अरे ताकत से बोलो, अरे बोलो बोलो, अरे जोर से बोलो. आता उद्या मी माझ्या टाकळीच्या लोकांना आवाज द्यायला आणि तुम्हाला उद्या आवाज ऐकू येईल. असाच उत्साह, असाच जोश ज्या तथागतांचा जन्म झाला त्या लुंबिनीमध्ये आणि त्याच लुंबिनीचं नाव घेण्या लुंबिनी बौद्ध विहाराचं आज लोकार्पण होत आहे. राजाभाऊ ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला, बौद्ध धम्माचे संस्कार दिले,
प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक राजवाड्यामध्ये बुद्ध विहार पाहिजे. आणि त्यावेळी 1956 नंतर प्रत्येक गावामध्ये, राजवाड्यामध्ये बुद्ध विहाराचं निर्माण व्हायला लागलं. ते बुद्ध विहार बांधताना सर, त्यावेळी जे कदाचित हे बुद्ध विहार बांधलं असेल, त्यावेळी बुद्ध विहार बांधताना समाजाकडे पैसे नव्हते. पोटाला खायला पैसे नव्हते तर बुद्ध विहाराला बांधायला कुठून पैसे येतील, अशी त्यावेळी परिस्थिती होती. आणि कित्येक गावामध्ये नव्हे तर बऱ्याच गावांमध्ये गावातल्या लोकांनी त्यावेळी त्याच्या स्वतःच्या शेत्या विकून, स्वतःच्या जमिनी विकून त्यावेळेस जमिनीतून पीक काढायचं आणि पोट भरायचे. तरी पण पोटाला चिमटा घेऊन जमिनी विकून बौद्ध विहार स्थापन केले. त्याचं कारण होतं की बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध आणि बौद्धाचा धम्म दिलाय आणि आपण एकत्र येऊन तो बुद्ध धम्म जपला पाहिजे. बाबासाहेबांचे उपकार आपल्या ज्या समाजावर आहे तो समाज एकत्र बुद्ध विहारात आला पाहिजे, या उद्देशाने त्यावेळी त्या लोकांनी त्या ठिकाणी बुद्ध विहाराची स्थापना केली. पण उदय भाऊ, खऱ्या अर्थाने मी आज तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज तुम्ही आम्हाला सुंदर आणि देखणं असं लुंबिनी बौद्ध विहार या ठिकाणी बांधून दिलं, त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. पण तो गोंदे गावाच्या वतीनं नाही तर आमच्या संपूर्ण समाजाच्या वतीनं तुमचा मी आभार व्यक्त करतो. कारण हे बौद्ध विहार नाही तर हा तुमचा विचार आहे. मी मागच्या वेळी नांदूर गावामध्ये कार्यक्रमाला होतो. सन्माननीय आठवले साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी अशाच बुद्ध विहाराचं त्या ठिकाणी लोकार्पण केलं. आणि ह्या दुसऱ्या बुद्ध विहाराच्या लोकार्पणाला मला येण्याचं भाग्य लाभतंय. खरं तर तुम्हाला मी एक जुनी आठवण करून देतो. आमच्या वडिलांनी सन्माननीय आशुभाऊ दिवेंनी महापौर असताना जो बऱ्याच वर्षांपासून तिरश्मी लेणीच्या पायथ्याशी बौद्ध विहाराचा जो प्रश्न रेंगाळत पडलेला होता आणि महापौर झाल्या पहिल्याच महिन्यात तो प्रश्न मार्गी लावला आणि त्या ठिकाणी सुंदर असं पांडव लेण्याला म्हणजे तिरश्मी लेण्याच्या पायथ्याशी बौद्ध विहाराची स्थापना केली. त्यावेळी उदय भाऊला आम्ही कॉलेजला 11वीलाच ऍडमिशन घेतलेलं होतं आणि त्यावेळी आम्ही लहान होतो, आमच्या होटावर पण मिशन नव्हत्या. त्यावेळेस आमच्या वडिलांनी उदय भाऊला आम्हाला त्यातल्या नियोजनाची जबाबदारी दिली आणि उदय भाऊची बुद्ध विहाराविषयी तळमळ त्यावेळी आम्ही बघितली आणि त्यावेळी उदय भाऊची तळमळ उदय भाऊने साकारून दाखवली. खर तर रस्ते, गटारी, लाईट हे सर्वजण करत असतात. प्रत्येक लोकप्रतिनिधी हे काम करण्याचा प्रयत्न करत असतो, ते काम होत असतात. आज मी हे, उद्या हा, परवा तोय, प्रत्येक जण येत राहणार, प्रत्येक जण नेता होणार, तो काही ना काही काम करत राहणार. पण खऱ्या अर्थाने ज्यावेळी बुद्ध विहारासारख्या स्तूपाची निर्मिती होती तेव्हा खऱ्या अर्थानं समाजाला कुठेतरी एक जागा मिळून दिल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. खरं तर या ठिकाणी मला सांगितलं, आल्या इथल्या सर्व आमच्या बांधवांनी सांगितलं, भाऊ आपल्याला जागा अतिशय छोटी होती, आजूबाजूला अतिक्रमण होतं आणि अतिक्रमण आम्हाला काढावं लागलं. आणि खास करून इथल्या तेलोरे असेल, रणशिवरे असेल, प्रत्येक कुटुंबाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की प्रत्येकाने जागेची पर्वा नाही केली. घर तुटलं तरी चालेल परंतु बुद्ध विहार या ठिकाणी झालंच पाहिजे हाच विचार घेऊन घर जरी तुटले तरी बुद्ध विहार या ठिकाणी बांधण्यासाठी जागा दिली. खरं तर मी त्या ठिकाणी समोर बघितलं की प्रत्येकाने, आपला समाज गोरगरीब आहे परंतु प्रत्येकाने खिशात हात घालून प्रत्येकाने कुठेतरी धम्मदान केलंय. म्हणजे इथून काही लोक मुंबईला स्थायिक झाले तर मुंबईचे लोक सुद्धा आज कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आले आहेत. म्हणजे तुम्ही मुंबईला जरी गेले तरी गावाची नाळ तुमची आतापर्यंत तुटलेली नाही, अशीच नाळ कायमस्वरूपी ठेवा. निश्चितच अशा सुंदर कार्यक्रमाला येण्याचं भाग्य मला लाभलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुमच्याकडे जाता ते शब्द घेऊन जातो की आपल्यासाठी जो नेहमी उभा राहतो, आपल्यासाठी जो नेहमी आपल्यासाठी धावत असतो, जो नेहमी आपल्यासाठी आपल्या होकेला होकार देतो, जो आपल्याला संकटाच्या काळात सुद्धा आपल्याला सोडत नाही, अशा माझ्या राजा भाऊला, माझ्या उदय दादाला आयुष्यभर कधीच आम्हाला सोडायचं नाही.
हेच एक तुमच्याकडनं वचन घेतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आजच्या आपल्या या सुंदर अशा लुंबिनी बौद्ध विहार कार्यक्रमाचे उद्घाटक, आमचे पितृतुल्य मार्गदर्शक, नाशिक नगरीचे माजी महापौर आदरणीय अशोक भाऊ दिवे, आपल्या सर्वांचा आदराचं स्थान असलेले या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय राजाभाऊ वाजे, माझे मोठे बंधू नाशिक महापालिकेचे नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे, खास करून मुंबईहून आलेले संजूभाऊ आव्हाड, उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र अनिलजी सरवार, उपस्थित सर्व गोंदे गावातील सरपंच, उपसरपंच, भारत शेठ, आमचे रामदास भाऊ, दत्ता भाऊ, बाळासाहेब, ग्रामसेवक आर्यन जाधव, पगारे साहेब, आपले एरेकर सर आणि अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित आपल्या गावातून सर्व माता भगिनी बांधवांनो, खास करून बाहेर गावाहून देखील आज या कार्यक्रमासाठी आपले सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. प्रशांत भाऊंनी अतिशय सुंदर असं भाषण केलं. तथागतांविषयी असेल, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार असतील, बुद्ध विहाराची संकल्पना काय हे त्यांनी आपल्या भाषणातून या ठिकाणी सांगितलं. आणि बांधवांनो, हे खरं आहे की अनेक लोक सत्तेत येतात, कोणी ग्रामपंचायत असेल, कोणी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, रस्ते होतात, बंधारे होतात, परंतु ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, आज आमच्या सारखे तुमच्या समोर बोलू शकतात, लाखो रुपयाचा निधी देऊ शकतात, ही ताकद खऱ्या अर्थानं बाबासाहेबांमुळं आज आपल्या सर्वांना मिळाली. आज माझी पत्नी जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली असेल, हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे संविधान दिलं, जे आरक्षण दिलं, त्यामुळं खऱ्या अर्थानं ही ताकद मिळाली. आणि राजकीय जीवनात काम करत असताना, कॉलेज जीवनापासून आम्ही विद्यार्थी चळवळ असेल, युवक चळवळ असेल, प्रशांत भाऊ आम्ही काम करत गेलो. अशोक भाऊ नाशिक नगरीचे महापौर होते, त्यांच्या जडणघडणीत त्या चळवळीत आम्ही काम केलं. नाशिक शहराचा कायापालट भाऊंच्या काळात त्या ठिकाणी झाला आणि अनेक अशी मोठी कामं ही नाशिक शहराला आपल्याला पाहायला मिळाली. आज हे बुद्धविहार होत असताना नांदूर शिंगोटे या गावात देखील आपण एक सुंदर असं बुद्धविहार केलं. आज गोंदे गावात या ठिकाणी पूर्ण झालंय. दोडी गावामध्ये देखील आपण जवळजवळ 40 लाख रुपये समाज कल्याणच्या माध्यमातून मंजूर करून त्या ठिकाणी देखील बुद्ध विहाराचा काम या ठिकाणी लवकरात लवकर सुरू होत आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा एक संकल्प आहे की तालुक्यातल्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये हे बुद्ध विहार व्हावं. तथागतांचे विचार असेल, धम्माचा प्रसार असेल, प्रचार असेल, या माध्यमातून व्हावा. नुसतं गावोगाव असलेल्या चावड्यांमध्ये बसून कुठंतरी बैठका करण्यापेक्षा ह्या बुद्ध विहाराच्या माध्यमातून कुठंतरी वैचारिक बैठक व्हावी, तथागतांचे विचार हे समाजापर्यंत पोहोचावे, ही एक प्रामाणिक भावना घेऊन आपण हे त्या ठिकाणी काम करतोय. मागच्या काळामध्ये नामदार आठवले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नांदूर शिंगोटे येथे लोकार्पण केलंय. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामं आपण गावोगावापर्यंत घेऊन गेलो. मागच्याच काळामध्ये गोंदेत गावामध्ये शंभूदेव मंदिराचा परिसर आपण विकसित केला असेल, समोर असलेलं गणपती मंदिर विकसित केलं असेल. आज हा परिसर गेल्या 10-15 दिवसापूर्वी कसा होता, आज त्याच्यामध्ये किती मोठा बदल झालाय हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. प्रशांत भाऊंनी सांगितलं ते खरं आहे की जुन्या काळामध्ये माणसांकडे पैसे नव्हते, तरी बघा ही चावडी या ठिकाणी बांधली.
सागाचे लाकडं, दगडी बांधकाम, म्हणजे मी तर म्हणेल आपण बुद्धविहार आज जरी हे बांधलं असेल तरी आज या चावडीचं स्वरूप बघितलं आणि त्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांनी शासनाचा कुठलाही निधी न देता आज ही बांधलेली चावडी बघितली तर आपल्या सगळ्यांना हेवा वाटतो की आज शेकडो वर्ष झाले तरी हे काम किती मोठं दिसतंय. आणि मग या जुन्या लोकांनी पदरमोड करून एवढं मोठं काम केलं आणि ज्या बाबासाहेबांमुळं, ज्या जनतेच्या आशीर्वादामुळे आपल्याला सत्ता मिळाली, त्या सत्तेचा उपयोग करून जर आपण एक बुद्धविहार बांधू शकलो नाही तर त्या सत्तेचा आपण करायचं तरी काय. आपल्याच तालुक्याचे भूमिपुत्र वामनदादा कर्डक यांनी आपल्या वेगवेगळ्या गाण्यांमधून असेल, रचनेमधून असेल, अनेक समाजाची वास्तव परिस्थिती मांडली. मी कालच सिन्नर सारख्या ठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रम होता आणि वामनदादा कर्डकांचं एक वाक्य त्या ठिकाणी ऐकलं की तुझ्या हाताला तूप, तुझ्या हाताला दुधाची साय, पण तू समाजासाठी केलं तरी काय. आणि मला वाटतं ज्यावेळेस असे कामं आपण उभं करू त्यावेळेस आपल्याला छाती ठोकपणे सांगता येईल की समाजासाठी आम्ही खारीचा वाटा अशा कामांमधून निश्चितपणानं उचलला. आणि म्हणून बांधवानो, आपण बघतो अनेक लोक सत्तेत येतात जातात. समाजातला मागासवर्गीय समाज असेल, ओबीसी समाज असेल, याच्याकडे पाहायचा दृष्टिकोन लोकांचा बदललाय. कशाला आपण राजवाड्यात काम करायचे? निवडणुकीच्या एक दिवस आधी आपण गेलं का राजवाडा आपल्या बरोबर राहतो, काम करायची गरज नाही. अशा पद्धतीची भावना जर राजकारण्याची झाली त्यामुळं अनेक मागासवर्गीय ओबीसी समाजातले काम हे विकासापासून वंचित राहिलेले आपल्याला दिसत आहे. परंतु माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आता असं वाटतंय की या समाजाला जर विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आपण आणू शकलो नाही तर आपण राजकारणात येऊन खऱ्या अर्थानं जे काम खऱ्या अर्थानं करायला पाहिजे ते आपण पूर्णत्वात जाणार नाही. आणि म्हणून या तालुक्यात काम करत असताना राजाभाऊ असतील, मी असतील, समाजातल्या सगळ्या समाज घटकांना बरोबर घेऊन आपण काम करतोय. रस्ते, इमारती होत राहतील, परंतु क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांचे विचार पोहोचवण्याचं काम असेल, बुद्ध विहाराच्या माध्यमातून तथागतांचे विचार पोहोचवण्याचं काम असेल, माझा छोटासा नाभिक समाज असेल, त्या नाभिक समाजाला आपण खुर्च्यांच्या माध्यमातून विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं. समाजातल्या प्रत्येक छोट्या छोट्या घटकाला आपल्या सत्तेचा उपयोग कसा करून देता येईल हा हेतू ठेवून त्या ठिकाणी आम्ही सातत्याने काम करत आलोय. आणि म्हणून राजाभाऊंची विधानसभेची 5 वर्ष असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून 3 वर्ष असतील, आम्ही दोघांनीही मिळून या तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जे जे आमच्या परीने विकासाचं काम करून नेता येईल ते निश्चितपणानं करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आज जी लोक अनेक वर्ष सत्तेवर आहेत, आज मला अनेक जण सांगताय की आपलं हे बुद्धविहार बघून, नांदूर शिंगोटेचं बुद्धविहार बनवून जे काय आता तत्कालीन आपले आमदार असतील, खासदार असतील, यांच्याकडे लोक जातात आणि त्यांना सांगतात, बघा हे उदय सांगळेंनी जे बुद्धविहार केलं हे आम्हाला पाहिजे, हे आम्हाला पांडुर्लीत पाहिजे, हे आम्हाला सोनारीत पाहिजे, हे आम्हाला पांगरीत पाहिजे. माझं म्हणणं आहे जे आम्हाला आज जमलं ते बाकीच्यांना अनेक वर्ष का जमलं नाही. आमच्याही पेक्षा मोठ्या मोठ्या सत्ता या सगळ्या मंडळी होत्या, परंतु या समाजाकडे कायम दुर्लक्ष करण्याचं काम या मंडळींनी केलं. आणि म्हणून राजकारणाचा भाग नाही, कारण एक सुंदर असा हा कार्यक्रम आहे. मला अतिशय समाधान आहे की गेले 8 दिवस आमची ही सगळी मंडळी, आपल्या प्रबुद्ध युवा मंच सगळे तरुण सहकारी असतील, गावातील सर्व बांधव असतील, या कार्यक्रमाची जय्यत अशी तयारी करतात. जसा 14 एप्रिलचा उत्साह आपला असतो तसाच उत्साह आज या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि या परिसराला देखील अतिशय देखणं स्वरूप आलं. आपण बघितलं इथं माती होती, धूळ होती, इथं आपण स्टेज बनवलं, संपूर्ण पेवर ब्लॉक बनवले. माझा असा एक छोटासा विचार आहे का भविष्यामध्ये आपण काही पुस्तकं त्या ठिकाणी मध्ये ठेवून काही मुलं आपले जर अभ्यासाची बैठक त्यांना त्या बुद्ध विहारामध्ये मिळाली तर निश्चितपणानं आपण केलेलं कार्य हे सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही.
उद्या अभ्यास करता करता एखादा मुलगा जर तिथं तहसीलदार झाला, कलेक्टर झाला, तर जे काही बाबासाहेबांनी आपल्याला विचार दिले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर खऱ्या अर्थानं त्या विचाराला आपण जागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद हे आमच्या पाठीशी आहेच. ते याही पुढच्या काळात असू द्या. सत्ता आणि पद हे फक्त मिरवण्यासाठी नसून आलेल्या कामामधून लोकांना जाणवेल, लोकांना दिसेल, लोकांना उपयोग होईल अशी कामं लोकांपर्यंत घेऊन जाणं, ह्या विचाराने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहे. आणि येणारा सत्तेचा प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ ही सर्वसामान्य माणसासाठी कशी वापरायची ह्याच कामामध्ये आम्ही सतत त्या ठिकाणी असतो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम याच पुढच्या काळात असेच राहू द्या, हेच या निमित्ताने सांगतो. या बुद्ध विहाराची निगा, याची स्वच्छता आपण सगळ्यांनी कायम अशीच ठेवा. कुणीही माणूस आपला बाहेरून आला तर त्याला हेवा वाटेल असं आपण काम केलेलं आहे. याची स्वच्छता आणि निगा कायमस्वरूपी राहील, ही जबाबदारी आपण या पुढच्या काळामध्ये आपण घ्यावी अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आपण सर्वांनी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या बौद्ध विहाराचं आज लोकार्पण आपल्या गोंदे गावात होत आहे. ज्यांच्या हस्ते हे होत आहे ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, समाजभूषण, नाशिकचे माजी महापौर आदरणीय अशोक भाऊ दिवे, ज्यांच्या संकल्पनेतून हे बौद्ध विहार उभं राहिलंय आणि एवढ्या दिमाखात त्याचं उद्घाटन आपण करू शकलो. ते आदरणीय उदयभाऊ सांगळे, माझे स्नेही आणि नाशिकचे नगरसेवक आदरणीय प्रशांत भाऊ दिवे, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, समोर बसलेल्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, मी प्रथम सर्वांचे आभार मानतो की आपण सर्वांनी मिळून हे बुद्ध विहार व्हावं म्हणून जी काही पदरमोड केली आणि उदयभाऊच्या संकल्पनेला साथ दिली त्याबद्दल खरंच आपलं मनपूर्वक आभार. आदरणीय प्रशांत भाऊंनी समाजाबद्दल जे पूर्वीचे दिवस होते त्यांची आठवण करून दिली आणि उदय भाऊंनी या चावड्यांबद्दल जे विचार व्यक्त केले ते सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. जेव्हा काही नव्हतं तेव्हा या चावड्या लोकांना दिशा देत होत्या, दिशादर्शक होत्या आणि त्यामुळे त्या जतन केल्या पाहिजे ही भावना आम्ही बऱ्याच वेळा व्यक्त केली आणि म्हणूनच मला वाटतं की मध्यंतरीच्या काळात आदरणीय उदय भाऊंनी या चावडीची दुरुस्ती देखील केली. आज बुद्ध विहार उभं राहतंय, उभं राहिलंय, त्याला नावही समर्पक दिलंय. तथागत गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान असलेलं लुंबिनी गाव जे आज नेपाळमध्ये आहे, त्या लुंबिनी गावचं नाव या बुद्ध विहाराला दिलंय. मला वाटतं याच्यापेक्षा समर्पक नाव बुद्ध विहाराला असू शकत. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. हा आनंदोत्सव आहे, परंतु याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या बौद्ध विहाराचं पावित्र्य हे कसोशीने जपलं गेलं पाहिजे. मी पाहतो की 5 वर्ष तुमच्या आशीर्वादाने मी विधानसभेचा सदस्य होतो. मी असेल, आदरणीय उदयभाऊ असतील, आम्ही बऱ्याच गावांमध्ये
बऱ्याच ठिकाणी लोकांच्या उपयोगासाठी सभामंडप असतील, काही वास्तू उभ्या करून दिल्या, परंतु काही ठिकाणी गेल्यानंतर तिथे जो वेगवेगळ्या गोष्टी चालतात त्या बघून दुःख होतं. परंतु या वास्तूमध्ये तथागत गौतम बुद्धांची मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचं पावित्र्य जपलंच पाहिजे आणि ते पावित्र्य जपण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. आज आठवण होती की उदय भाऊचे माझे स्नेही आदरणीय तेलुरे गुरुजी हे सतत आमच्या दोघांच्याही मागे लागायचे आणि वेगवेगळ्या गोष्टी या गावात व्हाव्यात, या भागात व्हाव्यात यासाठी प्रयत्न करायचे. परंतु जे ते कुठे असतील नक्कीच ते आनंद व्यक्त करत असतील. आणि म्हणून मी जे म्हटलो की पावित्र्य जपलं पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे. हे लुंबिनी बौद्ध विहार समाजाला दिशा देणारं पाहिजे. उदय भाऊंनी जसं सांगितलं पुस्तकं ठेवून तिथं अभ्यास करता आला पाहिजे आणि एक सांस्कृतिक केंद्र व्हायला पाहिजे. नुसतं बौद्ध विहार बांधलं खूप छान झालं याच्यातून उपयोग होणार नाही, परंतु ते सांस्कृतिक केंद्र व्हायला पाहिजे. त्याच्यातून मुलं सुसंस्कृत व्हायला पाहिजे आणि समाज जो झोपलेला आहे तो जागा व्हायला पाहिजे. ही भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो. पाच वर्षापासून आम्ही 5-7 वर्षापासून काम करतोय. मला असं वाटतं की आता आपल्या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी बौद्ध विहार होतील, परंतु आनंद याचा आहे, समाधान याचं आहे की याची सुरुवात आम्ही केली. ही चळवळ जी उभी राहते या चळवळीचं स्रोत कुठं आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आज कुणीतरी केलं म्हणून कुणीतरी त्याच्यापेक्षा चांगलं करणार आहे, याच्यापेक्षा चांगलं व्हावं, याच्यापेक्षा जास्त निधी यावा, परंतु जे समाधान आम्हाला आहे ते मला वाटतं दुसरं कुणाला मिळू शकणार. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम तुमच्यासाठी, आमच्यासाठी, सर्वांसाठी एक आनंददायी कार्यक्रम आहे. आपण सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचा उपयोग पुढे येणाऱ्या काळात या बौद्ध विहार, ही चावडी, ही समाज या सर्वांना सांभाळण्यात घालवावा ही भावना या निमित्ताने पुन्हा एकदा व्यक्त करतो. काम करत असताना समाजामध्ये तेढ निर्माण न होऊ देणं, सर्व समाज एकत्रपणे काम करणं, राजकारणाच्या वेळी राजकारण करणं, परंतु बहुतांश वेळा समाजकारण करणं हे आम्ही सर्वांनी अवलंबलेलं आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की जी सामाजिक वीण आहे, ती सामाजिक वीण ही गेले 5-7 वर्षापासून बरीचशी घट्ट झालेली आहे. ती सैल होऊ देऊ नका ही भावना पुन्हा एकदा व्यक्त करतो. कारण ती वीण जर सैल झाली तर आपण किती इमारती बांधल्या, किती रस्ते केले आणि किती विकास केला, तर ज्यांच्यासाठी आपल्याला एक सर्व करायचं आहे त्यांना जर हे मान्य नसेल तर आपण करायचं कुणासाठी हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून कुणी येवो कुणी जाओ, परंतु आपल्या समाजामधली वीण ही शाबूत ठेवली पाहिजे. ही जबाबदारी तुमची, माझी, आपली सर्वांची आहे. ती ठेवावी ही या शुभ दिवशी मी भावना व्यक्त करतो. आपण सर्वजण इथं आलात, एवढ्या मोठ्या प्रमाणात आलात, एवढ्या आनंदाच्या वातावरणात आलात. आदरणीय अशोक भाऊ आलेत, आदरणीय प्रशांत भाऊ आलेत आणि तुम्ही सर्वांनी मिळून जी आम्हाला सर्वांना साथ दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. आमचा सत्कारही केला आणि आपण सर्वांनी जो आनंद व्यक्त केला त्या आनंदात आमचाही आनंद द्विगुणित झाला एवढी भावना मी व्यक्त करतो आणि थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. या गोंदे गावामध्ये सगळ्या बाय बापडींच्या चेहऱ्यावर, सगळ्या बाबांच्या आणि दादांच्या चेहऱ्यावर एक सत्य आणि सत्य आनंद आज आपल्याला दिसतोय. आणि हा आनंद बघताना मला असं वाटतं की माझ्या राजा भाऊंनी माझ्या उदयने खरोखर या गावात एक चमत्कार केलाय. आणि म्हणून व्यासपीठावर असलेली या दोन विभूती आहेत, यांचं मी खऱ्या अर्थाने तुमच्या टाळ्यांच्या रूपाने त्यांचं स्वागत करावं असं मी आपल्याला. आमच्या प्रशासनाने त्याच्या भावना खऱ्या अर्थाने ते व्यक्त केल्या. समाज कुठे होता आणि आज समाज कुठल्या उंबरठ्यावर उभा आहे या त्याच्या भावना त्यांनी ज्या प्रामाणिकपणे इथे व्यक्त केल्या, खऱ्या अर्थानं त्या भावनांना, त्या भावनेच्या शब्दांना खऱ्या अर्थाने सलाम करावा असं वाटतो. इथं काही माणसं जुनी माणसं आहेत, काही जुनी माणसं आहेत, काही बाया बापड्या सुद्धा जुन्या आहेत. एकदा बाबासाहेबांची मिरवणूक निघाली होती, या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात. मग एका गावामध्ये दादासाहेब रूप होते आणि त्यांचे सहकारी ही सारीच माणसं बाबासाहेबांच्या त्या मोर्चामध्ये सामील होती. एक म्हातारा माणूस, अर्धवट म्हातारा माणूस मोठमोठ्यानं बाबासाहेबांच्या जिंदाबादच्या घोषणा देत होता. तेवढ्यात एक पोरगी आली आणि तिने आपल्या त्या दादाला ती ओढायला लागली, त्याचा हात ओढायला लागली, त्याच्या पायाला धरायला लागली. अरे दादा घरी चालला, अरे दादा घरी चाल तू. दादा तिला ढकलायचा, थांब, बाबासाहेबांची ही मिरवणूक जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी मागे येणार नाही. दादासाहेब द्रौपदी जवळच होते. दादासाहेबांनी त्या पोरीला आवरलं, त्या लेकराला आवरलं आणि त्या लेकराला त्यांनी विचारलं, काय बाई, माझा बा आहे. तो म्हणे, माझा बा आहे. आम्ही गेले 4 दिवसापासून घरामध्ये उपाशी आहोत. गेले 4 दिवसापासून आम्ही उपाशी आहोत. आणि तो तिचा बा सुद्धा तिचा दादा सुद्धा उपाशीच होता. पण बाबासाहेबांच्या नावानं ही भारावलेली माणसं बाबासाहेबांना सोडायला तयार नव्हती. दादासाहेबांनी पटकन 2-4 कार्यकर्त्याला सांगितलं, करा पटापट पैसे. कोणी 1 रुपया दिला, कोणी 2 रुपये दिले, असे 7-8 रुपयाची नोटा त्या पोरीच्या हातात कोंबल्या आणि सांगितलं, जा तुझा पाय येईलच, तोपर्यंत काहीतरी करून खा. पाणावलेल्या डोळ्यांनी ती लेख केली, पाणावलेल्या डोळ्यांनी ती लेख केली. तिचा बा माग वळून पाहत होता, परंतु माग वळून पाहताना सुद्धा त्याच्या तोंडामध्ये
बाबासाहेबांचा जिंदाबादचा नारा होता. अशी खेड्यापाड्यातली भारावलेली माणसं, ही भारावलेली माणसं पाहिली ना तर ऊर भरून येतो, ऊर भरून येतो. आणि ही किमिया केली माझ्या उदयने, माझ्या उदयने किमिया केली. इथला प्रत्येक माणूस जोडण्याचं काम आणि ते जोडण्याचं सामर्थ्य त्यांनी उभं केलं. खूप हायसं वाटलं, खूप हायसं वाटलं. असं वाटतं की माझ्या आया बहिणींच्या, माझ्या लेकींच्या, माझ्या सर्व दादांच्या भावांच्या ज्या भावना होत्या त्या राजा भाऊंच्या माध्यमातून आमच्या उदयने खऱ्या अर्थाने. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे, ही चावडी काही एका मिनिटात उभी राहिली नसेल. अनेक गावांना मी जातो, अनेक गावांना जातो. आता वडनेर गाव तुम्ही ऐकलं असेल, वडनेर भैरव, तिची चावडी महाराष्ट्रात एक नंबर आहे. तिथल्या काही जुन्या लोकांना मी त्यानं याद घातली. तिथं माळी समाज भरपूर मोठा आहे. मी माझ्या घराजवळ माझ्या वार्डामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा उभा केला. आणि तिथली माळी समाजाची माणसं माझ्या इथं बोलवली. ती सारी माणसं 100-150 लोक त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुतळ्याजवळ आली. आणि जाणकार मंडळी डोळ्यामध्ये आसू आल्यासारखी आणि खऱ्या अर्थाने कृतज्ञता, आभार व्यक्त करण्याचं खऱ्या अर्थाने त्याच्या आसवांनी कळत होतं. असं एक चांगलं काम उभं करण्याचं सामर्थ्य तुमच्या हातामध्ये निर्माण झालं पाहिजे. मी नाशिक शहरात नगरसेवक झालो. अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे मी महापालिकेच्या माध्यमातून उभे केले. अनेक ठिकाणी समाज मंदिरं बांधली. मग बाबासाहेबांचेच पुतळे असावेत असं नको. मग बाबासाहेबांचे गुरु जे होते ते महात्मा ज्योतिबा फुलेंचा सुद्धा पुतळा उभा केला. शासनाने विरोध केला होता. मी माझ्या मुलाला राहुलला सांगितलं की काही झालं तरी चालेल, पण महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा मात्र उभा राहायला पाहिजे. आणि त्याने सुद्धा नेटाने प्रयत्न करून तो पुतळा उभा केला. तुमच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने भावना अशा घट्ट रुतल्या पाहिजे. आणि तुमच्या भावना जर घट्ट रुतल्या ना तर मला असं वाटतं तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मला खऱ्या अर्थाने सांगावंसं वाटतं, मला इथल्या तरुण कार्यकर्त्याला सांगावंसं वाटतं, आमचा हा खऱ्या अर्थाने आमचा या गावचा हा खऱ्या अर्थाने धोरणी माणूस आहे. नांदूर शिंगोटेचा धोरणी माणूस आहे. तिला बोलायला लागले मला असं वाटतं कुठला गायक आहे. शब्दांनी माणसाला जोडणारा माणूस आहे. अशी माणसं खऱ्या अर्थाने आपल्या समाजात तयार झाली पाहिजे. या माणसांना तुम्ही जपलं पाहिजे. मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे, इथं जर या गावाचा कायापालट तुम्हाला आणखीन करायचा असेल, या गावाचा खऱ्या अर्थाने कायापालट करायचा असेल, इथली माणसं, इथली तरुण मंडळी या सगळ्यांना जर खऱ्या अर्थाने मार्गावर जर न्यायचं असेल तर तुम्हाला जो वाटाड्या म्हणतो, जो खऱ्या अर्थाने नेणारा म्हणजे नेता म्हणतो, अशी आमच्या उदय सारखी माणसं तुम्ही निवडली पाहिजे, जेणेकरून या गावचा विकास होण्यासाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल. माझ्या सगळ्या भगिनींना,
माझ्या सगळ्या आया बहिणींना, माझ्या सगळ्या या इथं जमलेल्या सगळ्याच माझ्या वडील दाढील सगळ्याच भावांना, दादांना, सगळ्यांचेच मी मनपूर्वक आभार मानतो. खेड्यामध्ये 8च्या नंतर स्वयंपाक होऊन माणसं जेवून झोपली जातात. इथला माणूस बाबासाहेबांच्या नावाने जागा आहे. माझी बाई सुद्धा बाबासाहेबांच्या नावानं जागी आहे. इथं शांतीचं प्रतीक उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून या शांततेच्या प्रतीकला स्वप्नाचं प्रतीक बनवा. या शांततेच्या प्रतीकाला खऱ्या अर्थाने स्वप्नाचं प्रतीक बनवा. या बुद्ध स्मारकामध्ये, या बुद्ध विहारामध्ये चांगली अभ्यासिका निर्माण झाली पाहिजे. याकडे खऱ्या अर्थाने तुम्ही लक्ष द्या. इथला मुलगा, इथली छोटी मुलगी केंद्रामधल्या चांगल्या परीक्षेमध्ये, विद्यापीठाच्या चांगल्या परीक्षेमध्ये शिकून मोठी झाली पाहिजे. अशा भावना तुम्ही खरं तर डोळ्यासमोर ठेवणार. एवढीच एक एकमेव अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांनाच लाख लाख शुभेच्छा खऱ्या अर्थाने कमी होतील. फार कंजूस मारवाडी माणूस आहे म्हणशील. आणि म्हणून तुम्हाला लाख लाख नव्हे तर तुम्हाला खऱ्या अर्थाने करोडो करोडो शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. यांच्या कार्याला, तसे शिवाजी महाराज यांच्या कार्याला मी वंदन करतो. आणि हा लंबोनी बुद्ध विहार लोकार्पण सोहळा समितीच्या वतीने मी उपस्थितांचे आभार मानतो. माननीय आमदार राजाभाऊ वाजे, तसेच त्यांचे सहकारी उदयभाऊ सांगळे आणि मान्यवर व्यासपीठावर मान्यवरांचे मी आभार मानतो. तसेच आमच्या गावातील ग्रामस्थ आणि आमचे गावातील सरपंच आणि त्यांची सर्व टीम या कार्यक्रमाला उपस्थित राहिली, त्यांचे आभार मानतो. बंडू नाना भाबड हे आज हजर राहिले, त्यांचे आभार मानतो. अनिल आव्हाड यांचे आभार मानतो. तुकाराम जगताप, गणेश सोनांबे, गणेश साळवे पाटोळे, अरुण साळवे पाटोळे, अशोक वालेराव दुडी, अंबादास आठरे, सुजाता दत्ता सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सोनांब, किसन अमृता तेलुरे भगूर, बाळासाहेब चंद्रमोरे, मनुभाई अन्सारी, तसेच अनिल तांबे, म्हणजे आमचे गावाचे सरपंच आणि सर्व टीमचे मी आभार मानतो. त्याच पद्धतीने या कार्याला ज्यांनी मदत केली आहे असं त्यांचा बोर्डही तिथे लावलेला आहे. नजर चुकीने जर एखादं नाव सुटलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं.